डॉक्टर त्यांच्याशी बोलत होते. सरुते, आता हा तुमचा ECG अगदी नॉर्मल आले बघा. आता तुम्हाला आजच घरी सोडणार आहे. एक हार्ट पेशंट ज्यावेळेला डॉक्टर त्याला सांगतात की बाबा रे तू आता बरा झालायस, तुला घरी पाठवणार आहे, त्यावेळेला जसे त्याच्या चेहऱ्यावरचे भाव असतात तसे त्या सरुतेंच्या चेहऱ्यावर भाव होते की त्या पूर्ण बऱ्या झाल्या, डॉक्टर आता त्यांना घरी सोडतायत. असं झाल्यानंतर सरुते त्यांच्या घरी गेल्या. ह्याच्यानंतर डॉक्टरांचं रुटीन नेहमीप्रमाणे चालू आहे. पेशंट येत आहेत, ट्रीटमेंट दिली जाते, कन्सल्टिंग केलं जाते वगैरे वगैरे. ह्या सरुताई काही दिवसांनी पुनश्च डॉक्टरांच्या कन्सल्टिंग रूम मध्ये येत आहेत असं डॉक्टरांच्या असिस्टंट आशाताई यांनी डॉक्टरांना सांगितलं. सर, आपल्या त्या सरुताई आपल्या त्या हार्ट पेशंट हो. बरं, त्यांचं काय? त्या पुन्हा आज आपल्या हॉस्पिटलला आलेल्या आहेत. डॉक्टर म्हणे ठीक आहे, त्यांना आपण काही फॉलोअपला वगैरे बोलवलं तर का? नाही, फॉलोअपला नव्हतं बोलवलं. ठीक आहे, त्यांना काहीतरी बरं नसेल म्हणून ते आले असतील असं डॉक्टरांचं त्यांच्या असिस्टंटचं बोलणं होत आहे की नाही. तेवढ्यात सरुताई त्यांच्या मुलाबरोबर, त्यांच्या मुलाचं नाव प्रकाश, डॉक्टरांच्या कन्सल्टिंग रूम मध्ये आल्या. डॉक्टरनी सिस्टम देताना खुर्ची वगैरे द्यायला सांगितली, बसायला सांगितलं, पाणी वगैरे दिलं. विचारलं, सरुताई काय होतंय? काही अस्वस्थपणा वगैरे वाटतोय का? छातीत धडधडतंय का? जे काय होत असेल मोकळेपणाने सांगा. त्याच्यावर सरुताई आपल्याला काय होतंय ते सांगणार. काहीतरी अस्वस्थपणा आहे, हार्ट पेशंट आहेत म्हणजे काहीतरी होतंय, अस्वस्थपणा येतोय, छातीत धडधडतंय असं सांगण्याच्या ऐवजी ह्या सरुताई म्हणाल्या, डॉक्टर माझ्या हार्टला काय धाडभडणार आहे? अहो तुम्हीच नाही का मला चांगली ठणठणीत बरी करून घरी पाठवलीत? त्याच्यावर डॉक्टर म्हणाले, अहो आज आता तुम्ही पुन्हा माझ्या पुढे आलात, तब्येत बरी नाही असं तुमच्या चेहऱ्यावरनं दिसतंय, जे काही होत असेल ते अगदी मोकळेपणाने सांगा. असं डॉक्टरांनी त्यांना सांगितल्यानंतर आता तरी सरुताई त्यांना जे काही होत आहे ते सांगणार अशी अपेक्षा डॉक्टरांची, माझी आणि त्या असिस्टंट आशाताईंची होती. पण सरुताईंनी आपल्याला काय होत आहे हे काही न सांगता डॉक्टरांकडे बघितलं आणि विचारलं, डॉक्टर करंदीकर तुम्ही एकच ना? त्याच्यावर डॉक्टर म्हणाले, हो मी एकच ना. म्हणजे काय? डॉक्टरांच्या मनात असा विचार आला की मी एकच ना असं ह्या का विचारतायत? मला तर दुसरा जुळा भाऊ वगैरे नाहीये, मग डॉक्टर करंदीकर ही व्यक्ती एकच ना असं विचारण्यामागचं कारण काय असावं? काही ह्याना नक्की काहीतरी मानसिक प्रॉब्लेम झालाय की काय? ज्यावेळेला लोक असं विचारतात, आता मी जर तुम्हाला विचारलं का हो तुम्ही अमुक तमुक ह्या एकच ना, असं कसं विचारणार मी? असं आशाताईंनी विचारल्यामुळे डॉक्टरांना असं वाटलं ह्याना काहीतरी नक्की मानसिक प्रॉब्लेम आहे. डॉक्टर म्हणेल, हो डॉक्टर करंदीकर मी एकच. त्याच्यावरती त्या म्हणाल्या, अहो मला डॉक्टर करंदीकर तुम्ही एकटेच दिसायच्या ऐवजी 2 डॉक्टर करंदीकर तुमच्या जागी दिसतायत. ह्या तुमच्या सिस्टर 2 दिसतायत, ह्या तुमच्या असिस्टंट 2-2 दिसतायत. अहो मला 2-2 दिसायला लागली, प्रत्येक गोष्ट 2-2 दिसायला लागले. ह्या 2-2 दिसण्याच्या कटकटीला मी कंटाळले आणि म्हणून तुमच्याकडे आलेली. डॉक्टर म्हणाले, अहो सरुताई हा तुमचा डोळ्यांचा प्रॉब्लेम झालाय. ठीक आहे, मी तुम्हाला चिठ्ठी लिहून देऊ का? म्हणजे तुम्हाला आय स्पेशलिस्ट कडे मुलगा घेऊन देईन. काय रे प्रकाश, हे आईला तुझ्या आय स्पेशलिस्ट कडे घेऊन जा. त्याच्यावरती सरुताई पटकन डॉक्टरना काय म्हणतात, अहो डॉक्टर मी त्या आय स्पेशलिस्ट कडे जायची राहिले नाही अजून, आले जाऊन मी डॉक्टर त्यांच्याकडे. हो का? बरं मग काय म्हणाले डॉक्टर? काय म्हणाले? अहो काय म्हणणार कपाळ, त्यांनी सांगितलं आता हे असं 2-2 बघतच उरलेलं आयुष्य काढा. त्याच्यावर डॉक्टर म्हणाले, मला काही रिपोर्ट्स वगैरे दाखवा, काही त्यांनी लेखी दिलाय का, रिपोर्ट्स दिलेत का? असं म्हटल्यावरती त्या सरुताईंच्या मुलांनी, प्रकाशनी ते रिपोर्ट्स डॉक्टरांकडे दिले. डॉक्टरने रिपोर्ट्स बघितले आणि त्याला सांगितलं, अरे प्रकाश काय झालं तुझ्या लक्षात आलं का? या सरुताईंची 2-2 दिसण्याची कटकट म्हणजे काय? अरे डोळ्यातल्या बुबुळांची हालचाल. आलं का तुझ्या लक्षात? डोळ्यातल्या बुबुळांची हालचाल ज्या स्नायूंमुळे होते, त्या स्नायूंना रक्तपुरवठा करणारी नस रक्तपुरवठा नीट करत नाहीशी झालेली आहे. तो रक्तपुरवठा बंद झालेला आहे म्हणून ह्याना 2-2 दिसायला लागलेलं आहे. बरं सरुताई, आता तुम्हाला मी एक सांगू का? हे बरं होणं तसं जरा कठीण आहे, क्लिष्ट आहे बरं व्हायला. मी तुम्हाला असं सांगतो की तुम्हाला तो 2-2 दिसतंय का 4-4 दिसतंय हा विचार न करता मी म्हणतो की तुम्ही नामस्मरणामध्ये आपलं आयुष्य घालवलं तर. असं डॉक्टरांनी म्हटल्याबरोबर सरुताई म्हणाल्या, डॉक्टर अगदी बरोबर बोललात तुम्ही, अहो त्या नामस्मरणासाठीच तुमच्याकडे आले मी. डॉक्टरांच्या असिस्टंट आशाताईंना नवल वाटलं की नामस्मरणासाठी ही बाई डॉक्टरांकडे आले.
तेव्हा डॉक्टरांनी त्यांच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य तर वाचलंच, पण सरोताईंच्या लक्षात सरोताई म्हणाल्या, अहो नामस्मरण म्हणजे ह्या ओंकाराचं, एवढा मोठा ओंकार इथे लावून ठेवलायत ना, त्या ओंकाराचं मी म्हणते उच्चारण नामस्मरण ते मला शिकवाल का? म्हणजे त्याने माझी 2-2 दिवसाची कटकट तरी बंद होईल असं मला वाटतं. होईल का बरी का नाही? कारण मी असं ऐकलंय की अनेक लोकांची अनेक दुखणी जी बरीच होत नाहीत ती ह्या ओंकाराच्या तुमच्या ट्रीटमेंटनी बरी होतात. काय मला शिकवणार का तुम्ही ओम ओम म्हणायला? म्हणजे माझी 2-2 दिवसाची कटकट तरी मिटेल. शिकवणार का मला? ओंकार येईल का? त्याच्यावर डॉक्टर म्हटले, अहो सरुताई तुम्ही अशा अस्वस्थ होऊ नका, तुम्हाला मी ओंकाराची ट्रीटमेंट देईन, त्याने तुमची 2-2 दिवसाची कटकट निश्चितपणाने मिटेल. पण तुम्ही जर म्हणालात आताच्या आता मला ओंकार शिकवा आणि लगेच माझी कटकट मिटू दे, तसं नाही होणार. तुम्हाला हे ओंकाराचं प्रशिक्षण, उच्चारण, ही ट्रीटमेंट मी जी देणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला त्यातलं ब्रीदिंग मला शिकवायला लागेल आणि तुम्हाला वेळ ठेवून यावं लागेल. ऍडमिट व्हायला कसं जातात लोक, वेळ असतोच त्यावेळेला ऍडमिट झाल्यानंतर, मग आपल्या हातात नसतं ना, डॉक्टर सोडतील तेव्हा घरी जायचं काय, बरोबर की नाही? तसं तुम्ही काय करा, तुम्ही ऍडमिट होण्याच्या हिशोबाने या. भरपूर वेळ लागेल आपल्याला, उद्या सकाळी 8:30ला तुम्ही या, असं डॉक्टरांनी अगदी खास आपल्या आवाजात सांगितल्यामुळे त्यांच्या मनात निश्चित स्वरूपाचा एक आत्मविश्वास निर्माण झाला सरुताईंच्या मनात की 2-2 दिवसाची कटकट निश्चित मिटेल. डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळेला दुसऱ्या दिवशी त्या आल्या. त्या आल्यानंतर प्रथम त्यांना डॉक्टरांनी उदरश्वसन, डायफ्रामॅटिक ब्रीदिंग शिकवून घेण्याची व्यवस्था केली. ते त्यांना शिकवलं. त्याच्यानंतर एक ओंकाराचा उच्चार. आता ऐका नीट, एक ओंकाराचा उच्चार असं मी म्हटलं, आपल्या मनात आलं असेल एक ओंकाराचा उच्चार, ओंकाराचा उच्चार ओम ओम असाच होतो. पण आपल्याला नवल वाटेल की ओंकाराचा उच्चार एकच होतो अशी कल्पना जरी असली तरी प्रत्यक्षामध्ये ह्या डॉक्टरांनी आपल्या संशोधन पश्चात ओंकाराच्या मात्रा कमी अधिक प्रमाणात प्रलंबित करून ओंकाराचे 1 नाही 2 नाही 64 प्रकारचे उच्चार बनवले. 64 प्रकारचे. तर ह्या 64 उच्चारांपैकी एक उच्चारण जे ह्यांची त्या सरोताईंच्या भाषेत बोलायचं, तो 2-2 दिवसाची कटकट मिटवणारा उच्चार तो त्यानं शिकवला. आणि तो शिकवल्यानंतर संध्याकाळपर्यंत त्यांच्याकडून घटवून घेण्याची व्यवस्था करण्यात आली. संध्याकाळी डॉक्टरने आपल्या समोर त्यांना बसवलं, सांगितलं सरुताई आता तो ओंकाराचा उच्चार म्हणा. सरुताईने तो उच्चार करून दाखवला. डॉक्टर म्हणले, वाह उच्चार अगदी छान जमलाय तुम्हाला. आता तुम्ही याप्रमाणे या ओंकाराचं उच्चारण रोज 15 मिनिटं कोवळ्या उन्हात बसून करायचंय आणि माझ्याकडे यायचंय ते 10 दिवसांच्या नंतर. आलं का तुमच्या लक्षात सगळं? असं डॉक्टरांनी विचारलं. त्याच्यावर सरुताई म्हणाल्या, हो आलं म्हणजे लक्षात की कोवळ्या उन्हात बसून 15 मिनिटं ह्याचं उच्चारण रोज करायचं आणि तुमच्याकडे 10 दिवसांनंतर यायचं. पण तरी एक शंका आहे. नाही म्हणजे काय, आंघोळ करून केलेलं उच्चारण ओंकाराचं जास्ती चांगलं नाही का? त्याच्यावर डॉक्टर म्हणाले, आंघोळ करून करा असं मी सांगणार नाही, कारण मी जे तुम्हाला ओंकाराची ट्रीटमेंट देतोय ते संपूर्णतः वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून देतोय. आंघोळ तुम्ही करायची म्हटलीत आणि जर का त्या नादामध्ये कोवळ्या उन्हाची वेळ निसटून गेली तर ते आपल्याला चालणार नाही. कोवळ्या उन्हाची वेळ गाठणं हे अत्यंत महत्वाचं आहे. मग ते बघून तुम्ही आंघोळ करून करायला माझी ना अजिबातच नाहीये. मग अगदी तुम्ही सोहळ्यात म्हटलं तरी चालेल, पण कोवळ्या उन्हाची वेळ ही मात्र निश्चित गाठता आली पाहिजे, तो महत्वाचा भाग आहे. मग सरुताई म्हणाल्या, हो आता माझ्या लक्षात आलं, आता याप्रमाणे ह्या ओंकाराचं उच्चारण 10 दिवस करायचं. आता तुमच्याकडे यायचं ते नंतर 10 दिवसाच्या नंतर. असं सरुताईंची व्यवस्थित संमत झाली. शंका फिटली मनातली. आणि आता ह्या सरुताई घरी गेल्यात. ह्या आता निश्चितपणाने 10 दिवसानंतरच येणार. पण गमतीचा भाग आता पुढेच आहे हो.